जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पण तुम्हाला अंदाज आला होता का चहा पिताना? नाही, सुरुवातीला नाही आला 15 दिवस तरी. आणि मग 16व्या दिवसापासून सुरू. तुम्ही म्हणजे कामालाच लागलात वाटतं. लगेच प्रपोज करणं झालंच नाही? नाही, मी महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. महालक्ष्मी मंदिर चेहरा खुलतोय बघा. महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे समुद्राच्या लाटा कशा खडकावर आपटतात तसा चेहरा क्षणाक्षणाला बदलायला लागला. एकदम चांगले. मुली जरा हाय. मुलींनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? फटाकन बोलता, सामन्याला राग येता. येत लोच नाही केवढ्यान बोलता. तो बोंबील बघितलं ना चित्रात चुकलो. ते बहुतेक आमच्या गावाच्या बाहेरच उभे होते का त्यांना रस्ता माहित नव्हता. मग ते कसे बरोबर माझ्या घरी आले. बरोबर आहे. तुम्ही कुठे होते तेव्हा? मी स्टेशनवर बसलो. किती वेळ होता स्टेशनवर? आणि जेवण बनवलं. आणि तू हे घरी जेवताय? आम्ही जेवण बनवलं. तुम्ही तिकडे वडापाव स्टेशनवर? नायगाव स्टेशन. मग आम्ही माझे मित्र होते सगळे 4-5 जण. मग आम्ही इथे कलेक्टर्स कॉलनीमध्ये आलो. नो तिथे बाजूलाच एक आशीर्वाद शादी सेंटर होतं. हां, त्यांनी तिथे आम्ही लग्न म्हणजे असं साडी सेंटर असतं तसं शादी सेंटर. बरं, विवाह. मग तिथेच लग्न केलं? तिथे केलं. ते सर्टिफाईड होतं, ते केलं. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही? खरंय म्हणतात ते. असं काय नाही, पण काय प्रेमाचं आहे? हा, प्रेमाने रागवते. काय हो? नाही, असे नाही करत. लय रागवले बोलले. मग रिक्षाचा आवाज जास्त येतो की वहिनींचा? जास्त येतात, जास्त येतात. 21 वर्षात एवढी हंडी भरली आरोपांची? गोड आरोप आहेत ते. हे काय तुम्हीच ठरवलेलं दिसतंय. तुम्हाला कुठे जायचं असेल तर तयार होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. हो, लागतो. आरोप मान्य? आरोप मान्य. तुम्हालाही मान्य? नक्कीच वेळ लागतो, मला मान्य. जेवायला सगळे बसले ना, दुपारी जेवायला बसले की संध्याकाळी परत जेवायला बसेपर्यंत तुम्ही जेवत असता? हो, मला खूप वेळ लागतो जेवायला. फोन केला तर उचलत नाही? काही कामात असेल, काही असेल. माझा फोन इकडे असला की मी बाल्कनीत असते काम करत किंवा काय. मेकअप करायलाच तुम्हाला खूप वेळ लागतो? हो, आता कुठे बाहेर जायचं मग छान दिसून जायला पाहिजे की नाही. आरोप मान्य आहे का? आरोप मान्य. खूप आळशी आहात? नाही, बिलकुल नाही. असं लिहिलंय? नाही, कोणी लिहिलं नाही. रॉंग. काय लिहिलंय तुम्हीच वाचा. नाही, आळशी नाहीये. तुम्ही म्हणून नाही चालणार. हा आरोप मान्य नाही. तुम्हाला मान्य नाही? येस. तुम्हाला राग पटकन येतो? हा, येतो. माझा अनुभव नका सांगू. मान्य आहे का आरोप? मान्य. काय आहे, मी थोडक्यात उत्तरे द्या म्हणतोय आणि ह्यांचं म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण. बेल वाजली की तुमचा दरवाजा कधी लवकर उघडत नाही. माझं घरच एवढं मोठं आहे की तिथून येईपर्यंत थोडा वेळ जातोच. त्यामुळे आरोप मान्य नाही. तुम्हाला आरोप मान्य नाही? तुम्हाला? नाही, हा आरोप मान्य नाही. फोनवर बोलायला खूप आवडतं? हो, खूप आवडतं. ह्याच्यात खूप कौतुक केलंय की सासऱ्यांची खूप काळजी घेता तुम्ही. ते सासऱ्यांना विचारा तुम्ही. तुमची एक आयडिया खूप चांगली आहे. तुम्ही घरी बोलवता आणि स्वतः घरी थांबत नाही. नाही, असं काय नाही. मी सगळ्या येतात माझ्याकडे. पण ती सतत व्हॉट्सअपवर ऑनलाईन असते. माझ्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट ठेवायचं म्हणजे मला. आरोप मान्य आहे का? कारण द्या म्हटलेलं नाहीये तुम्ही. नाही, पण हा आरोप मान्य आहे. व्हॉट्सअपवर सतत असते. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेतात. हो, ते माझा स्वभाव तसाच आहे. सॉफ्ट आहे माझा स्वभाव, त्यामुळे मला लगेच टेन्शन येतं. फक्त दुसऱ्यांचा विचार करता, स्वतःचा विचार करत नाही. हो. पाहुणे 10 आले तर 50 लोकांचे पोहे तयार करता. हा काय आरोप आहे? आरोप आहे. म्हणजे जास्त बनवता का पोहे? सगळ्यांनी पोटभर खाऊन जावं माझ्या घरी, सगळ्यांनी आनंदात जावं, की हा माझा दृष्टिकोन आहे. बरं, हे जे काही आरोप आहे त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? आरोप मान्य आहेत मला. पण स्वतःमध्ये बदल करायचाच झाला उद्यापासून तर कुठला करा? हा, सगळ्याला बोलवलं तर मी घरात राहणार. घरात राहणार? हो. आणि कांदे पोह्यांचं काय? कांदे पोहे सुद्धा नाही, मी माझ्याकडे जेवण भरपूर असतं, त्यामुळे मी जास्तच करणार. कळलं का तुम्हाला? बरं.
ह्यांच्या मनात काहीतरी आहे कळलं होतं हा तुम्हाला? हा कळलेलं. मग पुढे चिठ्ठी कधी घेतली? मग नंतर 10वीत चिठ्ठी घेतली. मग का ह्याच्या घेतली? मैत्रिणीने मला दिली. काय लिहिलं होतं चिठ्ठीत? काय नाही, आय लव्ह यू. छाती धडधडलं माझ्या एकदम. तुला आता डोळे लागलेत ना, म्हणून तुझ्यासाठी चिंचा. अहो पण मला आता असं काय खावंसं वाटत नाही. नंतर खावेशा वाटलं तर कुठं जाशील? अहो तेव्हा मी सांगेन की तुम्हाला, तुम्ही मला आणून द्यालच की. आणि तेव्हा मी इथं नसलो तर, म्हणूनच आत्ता आणलंय मी. शेतले, मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे बघ. भले मी इथं तुझ्यासोबत असलो तरी किंवा नसलो तरी. आत्ता नाही, मगाशी कोणाशी बोलत होतीस? मगाशी गॅरी आला होता ना. तो मला न भेटताच गेला. हा, मी त्याला सांगितलं ना तू घरात नाहीये. का असं खोटं सांगितलंस मम्मा? ऐक ना, मी त्याला हे पण सांगितलं की तू जहागीरदार बरोबर फिरायला गेलीयस. ते म्हणतात ना, जेव्हा संकट येतात तेव्हा सगळीकडून येतात आणि सगळ्यात आधी जे आपले नसतात तेच सोडून जातात. हे असलेच सगळे लोक स्वार्थी, एक नंबरचे स्वार्थी आहेत सगळे. काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु, गुरु, काय झालं? गुरु, राधिका, नाही झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु, डोळे उघडा. उठा ना. गुरु, गुरु, पाणी घेऊन ये लवकर. इली इली, नायकांच्या घरातली वरात इली. काय करता? वरात येऊ दे. हाय नाथा, सोड माका, मी अण्णा नाही कसे. सोड माका. काय करतस? माका बघूचा, माका कोणी काय करूचा नाही. अनाजी पंत हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे. अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होत, व्यर्थ शिणवलं त्यांनी. तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत. त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू. तुम्हाला आज सरांना गिफ्ट नाही देता येणार आहे. का ग आई? अगं ते रूम मध्ये काम करतायत. बरोबर, असू दे. ब्रो इन लॉची या घरात एक स्पेशल रूम आहे. ब्रो इन लॉ घरात आले ना की पहिल्यांदा त्याच रूम मध्ये जातात. पण म्हणजे ईशा, मलाही आश्चर्यच वाटलं हो, की ईशाने तुमच्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली. गॉड नोज त्या रूम मध्ये काय असेल. काय झालं? अरे मळ्यात आपूसून डुकरांनी डुशी मारली. हा, थोडक्यात निभावले बघ. मला तर वाटते रानात धाडच पडले बघ त्यांची. तरी मी आपण तुम्हाला सांगतो रस्त्या बाहेर पडू नका म्हणून. अरे एक नाही ज्यादा आहे ती. राणादा, माझ्या बी मळ्यात एक डुकार दिसाल. बरे बघा, तुम्ही घाबरू नका. आपण उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते. जरा जपून, लय बेकार जाते. राखणीला माणसं वाढवा. मीच तुमच्या आडी अडचणीला उभं राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता संघर्ष पॅनेलची काडीपिटीच रानडुकराची होळी पेटवणार. इली इली, नायकांच्या घरातली वरात इली. काय करता? वरात येऊ दे. हाय नाथा, सोड माका, मी अण्णा नाही कसे. सोड माका. काय करतस? माका बघूचा, माका कोणी काय करूचा नाही. अनाजी पंत हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर.
त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं आणि हे सगळं तुमच्यामुळे. अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांनी. तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत. त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू.